मंदीमध्ये संधी असते का हो मित्रांनो? कोविड आला आणि त्यामध्ये अनेकांचा जॉब गेला आणि मंदी सुरू झाली आणि त्यामध्येच अनेकांनी संधी शोधली आणि तिथून त्यांची व्यवसायाची भरभराट सुरू झाली. अनेकांना खस्ता खाव्या लागल्या. खूप वेळेस त्यांना अनेक गोष्टी करताना त्रास झाला. म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये काम करणारा, चांगल्या पदाची, चांगल्या पगाराची नोकरी करणारा हा रस्त्यावरती आला आणि स्वतःचा एक गाडा टाकून तिथे उभं राहून व्यवसाय करू लागला. पण त्यांना खऱ्या अर्थाने कळालं, की इतरांसाठी नोकरी करण्यापेक्षा स्वतःसाठी व्यवसाय करणे कधीही चांगले आणि म्हणूनच मंदीमध्ये त्यांनी संधी शोधली आणि त्याच संधीचं सोनं झालंय. आज पाहता पाहता हजारो नव्हे तर लाखो लोक स्वतःच्या पायावरती उभं राहून यशस्वी उद्योजक बनू लागलेले आहेत. ते लघुउद्योजक असो किंवा मोठे उद्योजक असो. परंतु जेव्हा ते मंदीमध्ये जर रडत बसले असते तर आता त्यांना संधी दिसलीच नसते. म्हणून कधीही मागे लॉकडाऊन आलं म्हणून नव्हे, तर आत्ताही तुमच्या म्हणे अनेकांच्या म्हणजे IIT यांच्या म्हणजे इंडस्ट्रीमधल्या नोकऱ्या जात आहेत किंवा अनेकांवरती टांगती तलवार आहे. तर ही गोष्ट कुंपणाच्या बाहेर काढणारी आहे तुम्हाला. त्याच कुंपणामध्ये किती दिवस राहायचं, म्हणून घाबरू नका. भीतीच आपल्याला म्हणजे संपवत असते. म्हणून कुंपणाच्या बाहेर जर आपल्याला कोणी काढायचा प्रयत्न करत असेल तर ती पण संधी आहे. म्हणून आयुष्य हे आपल्याला संधीकडे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक कठीण काळामध्ये सुद्धा संधी देत असतं. पण त्याकडे नजर जर आपली नसेल किंवा दृष्टी नसेल तर आपल्याला अन्न बनवून टाकतं आणि जग आपल्याला दिसेनाचं होतं. परंतु त्याच म्हणजे दृष्टीमधून रोशनी दिसत असेल किंवा एखादा प्रकाश दिसत असेल किंवा एखादा आशेचा किरण दिसत असेल तर तेव्हा देतोय तुम्ही नवीन निर्माण करता आणि ती निर्मिती तुमचं आयुष्य बदलून टाकते, घडवून टाकते.